हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसते की धैर्य नीता व अवंतीला खूप खडसावून सांगत असतो की तुम्ही दोघी या सावीची मदत करत आहात ना, तर तुम्हालाही त्या सावीसारखंच वागवेल मी. सावी बोलते की माझा राग या दोघींवर का काढत आहात तुम्ही? अजिबात माझा राग या दोघींवरती काढायचा नाही. धैर्य नको ते अवंती व नीताला बोलत असतो. तेवढ्यातच सावी त्याचं न ऐकल्यासारखं करते व लगेचच स्वयंपाकाला लागते. आणि आता धैर्य मनातली मनात म्हणतो की खूपच हट्ट करायचा आहे ना तुला, या घरातून जायचं नाही आहे ना. मी तुला खूपच चळ की पळ करून ठेवील, मग कशी काय जाणार नाही तू या घरातून. धैर्यही तिथून निघून जातो. आता सावी जेवण स्वयंपाक करून सर्व आवरून ठेवलेलं असतं. दामिनीने तिला जे काही स्वयंपाक करायचा सांगितलं आहे ते तिनं आवरून ठेवलेलं असतं आणि आता ती सर्व टेबलवरती आणून ठेवते आणि सर्वांना बोलते की जेवण करून घ्या आणि तिथून निघायला लागते. तेवढ्यातच धैर्य तिला आवाज देतो आणि बोलू लागतो की सावी थांब. लगेचच तो एक ताट घेऊन येतो. ते म्हणजे असे पत्तरवाईमध्ये सावीला जेवण आणतो आणि भाऊने जसं धैर्यला जमिनीवरती जेवायला बसवलं होतं, धैर्य त्याचाच बदला आता सावीसोबत घेतो. सावीला जमिनीवरती जेवायला बसवतो. सावी ही शांतपणे जेवायला बसते. धैर्य सावीला जे काही वाईट साईड बोलत असतो त्यामुळे इरा, दामिनी व घरातील सर्वच कुटुंब खूपच खुश असतं. फक्त अवंती व नीता सोडून सावीला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच आता सावी ताटावरून उठते आणि धैर्यला आवाज देते. धैर्यपाशी जाऊन आता सावी काय बोलणार आहे नेमकं हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.